आज संपूर्ण देशामध्ये हनुमान जयंतीची धूम पाहायला मिळते। मोठ्या भक्तिभावानं भक्तगण हनुमानाला नमस्कार करण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचतात। आज मंगळवार आहे, त्यामुळे हा दुग्ध शर्करा योग सुद्धा मानला जातो। मी सध्या चेंबूरच्या पंचमुखी हनुमान मंदिरात आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की फुलांची आरस करण्यात आलेली आहे। त्यासोबतच शेंदुराचा लेप चढवून या ठिकाणी प्रभू श्रीरामाचं आणि बजरंगबलीचं दर्शन घेतलं जातंय। Come, my love, please don't say no, baby. Come, my love. वी गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। आज प्रभू श्रीरामाचे निस्सिम भक्तांचे संकट दूर करणारे आणि रामाचं नाव ऐकल्यावर आशीर्वाद देणाऱ्या पवनपुत्र हनुमान यांची जयंती आहे आणि ती मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरी होते। महिलांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग या ठिकाणी पाहायला मिळतोय। माता सीतेनं हनुमानजींना अमर होण्याचं वरदान दिलं होतं आणि असं म्हणतात की जिथे रामाचं स्मरण केलं जातं तिकडे हनुमानजींचा वास असतो। ते उपस्थित होतात आणि हा सण जो आहे तो भक्तांसाठी अतिशय विशेष आहे। शौर्य, बुद्धिमत्ता, भक्ती आणि समर्पणाचं प्रतीक म्हणून प्रभू श्रीरामाचे भक्त हनुमानजींकडे पाहिलं जातं आणि आज त्यांची जयंती देशभरामध्ये साजरी होते। त्यातच आपण पाहतोय की भक्तजन आपल्या मोठ्या सेवाभावानं, आदरभावानं या ठिकाणी नारळ, तेल, अगरबत्ती आणि त्यासोबतच जी पानं आहे रुईची ती घेऊन या ठिकाणी पोहोचत आहेत आणि एक टिक्का, शेंदुरी टिक्का लावून या ठिकाणी प्रभू श्रीरामाचे भक्त हनुमानजींना ते वंदनसुद्धा करतायत आणि हा उत्साह अगदी शिगेला पोचलेला आहे। कारण ठिकठिकाणी भंडारे आहेत, त्यासोबतच आज संपूर्ण देशभरामध्ये हा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा होतोय। कॅमेरा पर्सन गणेश राटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।